घोषणा तर मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेची 2740 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आहे. आज गृह विभागासाठी सुद्धा 52,000 पद पोलिसांचे रिक्त आहेत तुरुंगात. जो आहार आहे तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा वाटप केला जातो. पोलीस बांधवांची निवासस्थानाचा प्रश्न जो बिकट आहे तो सुटला जावा. कांद्याची स्थिती आताच्या घडीला अतिशय वाईट आहे. सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू नाही अशी स्थिती सोयाबीनची, अशी स्थिती साखरेची. या इथॉल निर्मितीस घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीची बनवेगिरीचे प्रकार समोर आलेले आहेत. 6,000 कोटी रुपये मुंबई गोवा रस्त्यावर खर्च झाले. 6,000 कोटी रुपये. मागच्या वर्षी दावोस दौऱ्यावर गेली होती. जी गुंतवणूक झाली त्याचं काय झालं? माझा साधा प्रश्न आहे सरकारला. आदिवासी विभागाच्या आरोग्याचा प्रश्न आजही तेवढाच आहे. हा अमृत आहार हा सुद्धा नीट मिळत नाही. व्हीटीपी म्हणजे प्रशिक्षण केंद्राचे देयक 1 वर्षापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केली अस्मिता योजना. ही अस्मिता योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी पॅड वाटले जात होते. आता ही योजना आताच्या घडीला बंद पडलेली आहे. पण या अशा प्रकारच्या योजना जर निधी अभावी बंद पडत असेल तर मला वाटतं आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता सभापती महोदय आहे.